ॐ गणगणपतये नमः। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हे गणनायका, अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दे, अहंकार नष्ट करून नम्रता व सेवावृत्ती दे, अशी प्रार्थना या विघ्नहर्त्या गणेशाच्या चरणी प्रारंभीच करूया. म्हणजे या आराधनेने मन शांत होईल, आध्यात्मिक प्रापंचिक शुभ कार्याला गती देखील मिळेल आणि जीवनात मंगलता नांदेल. अशा या मंगलदायक गणेशाचे आरंभी वंदन केले जाते, त्याला नमन करून प्रार्थना देखील केली जाते, त्याचे आवाहन केले जाते. विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. आमची अनादी काळापासूनची परंपरा चालत आलेली आहे. विद्यारंभ करत असताना, शुभ प्रसंगाची सुरुवात करताना, नवीन वास्तूत आम्ही प्रवेश करताना, कुठे शुभ कार्याला जात असताना, एवढेच नाही तर लढाईच्या वेळी, संकटाच्या वेळी सुद्धा आम्ही प्रथम नमन कुणाचे करतो, प्रथम स्मरण कुणाचे करतो, तर त्या विघ्नहर्त्याचे करतो. कारण हा विश्वास आहे की हा विघ्नहर्ता विघ्न येऊच देणार नाही, आणि आलेच तर ते निवारणही तोच करणार आहे आणि आम्हाला सही सलामत ठेवणार आहे. असा हा विघ्नहर्ता, त्याची उत्पत्ती किंवा जन्म याविषयी बरेच संभ्रम ऐकवात येतात. लक्षात घ्यावे लागेल की गणेशाचे एकूण 21 अवतार आहेत. आपण उत्सव स्वरूपात करतो ते मुख्य 4 आहेत. माघ, पौष, वैशाख आणि भव्य प्रमाणात साजरा करतो तो भाद्रपदामध्ये. हे गणेशाचे काय आहेत तर अवतार आहेत. मग हे जर अवतार आहेत तर मूळ रूप कोणते हा प्रश्न आलाच ना. हेच समजून घेऊया आज आपण. आमचे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी या गणेशाचे मूळ रूपाचे वर्णन त्यांच्या अभंगातून अतिशय सुंदर पद्धतीने सांगितले आहे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, जे तिन्ही देवांचे जन्मस्थान, जे तिन्ही देवांचे जन्मस्थान, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. या अभंगातून मूळ रूपाचा गणेश अगदी सहज कळतो. महाराज सांगतात, हा गणेश जो आहे ना तो ओंकार मूळ रूपात आलेला आहे. आम्ही पाहतो त्या मूर्ती उजव्या सोंडेच्या, डाव्या सोंडेच्या, बसलेला, उभारलेला, नृत्य करताना, हे आपण फक्त त्या ओंकार स्वरूपाचे रूप पाहत असतो. मूळ रूप काय आहे तर त्या गणेशाचे मूळ रूप हा ओंकार आहे. विश्व उत्पत्तीचे उगमस्थान हा ओंकार रूप गणेश आहे. उत्पत्ती, स्थिती, लय या व्यवस्थेचे उगमस्थान देखील गणेशच आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवांचे जन्मस्थान असलेले हे गणेश सर्वांचे मायबाप आहेत. पर्यायाने रजसत्व तम यांचे जन्मस्थान असणारा हा ओंकार रूप गणेशच आहे. म्हणजे जेव्हा निर्गुण निराकार ब्रह्म जेव्हा सगुण साकार रूप व्हायला निघाल्यावर पहिले मिळालेले रूप हे ओंकाराचे आहे, ओंकार स्वरूप आहे. म्हणून ते कसे आहे तर ते आद्य रूप आहे. आणि हे तुकाराम महाराज म्हणतात, हे मीच नाही तर व्यासांच्या पुराणांनी देखील हे सांगितलेले आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तूची गणेशो
सकलार्थ मती प्रकाशू, म्हणे निवृत्तीदासू. अवधारी जोजी आकार चरण युगल, उकार उदर विशाल, आकार महामंडल मस्तकाकारे. तर असा हा गणेश नेहमी मंगलदायक, मंगलकारक आणि मंगल स्थापक आहे. म्हणून तर तुकाराम महाराज आपल्या दुसऱ्या एका अभंगात सुद्धा म्हणतात, नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा, विश्वाची या रूपा माय बापा. असा हा आदिरूप ओंकार स्वरूप असणारा हा विश्वाचा मायबाप सगुण साकार झाल्यावर त्याच्या सुंदर मूर्ती आम्ही पाहतो, तिची पूजा आराधना करतो. सुंदर सोंड, मोठे सुपासारखे कान, 4 हात, मोठे उदर, मोठे मस्तक इत्यादी इत्यादी असे वर्णन आहे की वर्णिता वाणी थिटी पडे. खरं सांगू पण मला मनापासून वाटते या गजानन कडे पाहून त्याचे रूप निहाळले की वेगळेच तरंग मनात उठतात आणि मग लक्षात येते की हा गजानन देणारा दाताच नाही तर स्वतःच्या रूपातून शिकवणारा देखील एक शिक्षक, एक गुरु आहे. गजाननाचे रूप हेच उपासना आहे. त्याच्या प्रत्येक अंगात जीवनाला दिशा देणारे गूढ अर्थ दडलेले आहेत. केवळ मूर्तीपूजा नव्हे तर रूपामागील तत्वाची आराधना म्हणजे खरी गणेशाची उपासना ठरेल असं मला वैयक्तिक वाटतं. म्हणूनच आज आपण या मूळ रूपाच्या संकल्पनेबरोबरच ह्या रूपाची उपासना सुद्धा कशी झाली पाहिजे हे आपण पाहूया. पहिले आपण काय पाहणार तर आपल्याला गणेश समोर आल्या पहिल्यांदा दिसते ते त्याचे मोठे मस्तक, विशाल बुद्धी. संकुचित विचार नको, विशाल दृष्टी ठेवा असंच गजानन आम्हाला सांगतोय. आम्हाला जे समोर दिसतं आहे किंवा आमच्या बुद्धीला जे पटतंय तेवढंच सत्य आहे का तर नाही. त्याही पलीकडे वेगळे काहीतरी नक्की असते. जीवनात प्रश्न मोठे असले तरी बुद्धी त्याहून मोठी असावी, विचार दिसण्याच्या पलीकडचा असावा हे बाप्पा आम्हाला सांगतात. मी माझं हा विचार करत न बसता आपलं, आमचं आणि हे देखील देव देश धर्म यासाठी लागू करावे. स्वाभिमान हा वैयक्तिक नाही तर देव देश धर्म यासाठी असावा आणि मग आमची ही विशाल बुद्धी आम्हाला विशाल ध्येयाकडे नेऊन उदात्त यश पदरात देते हे नक्की. पुन्हा दिसते ते मोठे कान म्हणजे ऐकण्याची कला. जास्त ऐका आणि कमी बोला हे आम्हाला नेहमी सगळेजण सांगतात. खूप मोठे व्यावहारिक ज्ञान आम्हाला गजानन त्याच्या ह्या अवयवातून सांगत आहे. सुपासारखे कान असावेत. सूप कसे पाखडून कचरा फेकून टाकतो आणि स्वच्छ जे आहे ते घोळून घेतो, अगदी तसेच आम्ही ऐकलेले प्रत्येक गोष्ट सुपासारखे कान करून पाखडून कचरा बाहेर टाकून योग्य तेच आमच्या अंतरंगात नेले पाहिजे याची काळजी आम्हाला घ्यायला हा गजानन शिकवतोय. योग्य तेच विचार निवडून पाखडून आमच्या अंतरंगात आम्ही धारण केले पाहिजे. पुढे येतात ते छोटेसे लहान डोळे म्हणजे काय, एकाग्र आणि कटाक्ष नजर. आमची नजर ही भरकटणारी सैरभैर नकोय, एकाग्र असावी. आमचे ध्येय लक्ष केंद्रित ठेवून विचार करणारे व्हावेत. आमच्या परंपरा, संस्कृती, आचार, विचार, आदर्श ह्या सगळ्यांना समोर ठेवून विचारांना योग्य ती दिशा देणे आम्हाला अत्यंत आवश्यक आहे. तेजस्वी गहिरी नजर जशी आमच्या शिवबांची होती तशी आम्हाला मिळायला हवी. म्हणजे घेणारा सांस्कृतिक सध्या होणारे जे आमच्यावर सांस्कृतिक धार्मिक आक्रमण आहेत
ते आम्ही समजून घेऊन आम्ही मार्गक्रमण करू शकू. आमची नजर ही अतिशय एकाग्र आणि बारीक असायला हवी. हेच आम्हाला गजानन शिकवतो. आता पुढं एकदम ठळक आणि मुख्य वैशिष्ट्य असणारी त्या गजाननाची वाकडी सोंड. अतिशय समतोल आणि लवचिकता आम्हाला ही सोंड शिकवते. सद्य परिस्थितीत अत्यंत आवश्यक असणारा हा गुण आहे, जो आपण 100% अंगीकारायला हवा. परिस्थितीनुसार वागता यायला हवं. सोंड कशी योग्य त्या ठिकाणी वागते पहा. ताठरता असेल तर परिणाम हा फक्त तुटण्यात दिसतो, आणि लवचिकता असेल तर परिणाम फक्त जोडण्यात दिसतो. आणि जोडणे हेच तर आमची संस्कृती आहे ना. त्यामुळे वैयक्तिक अहंता ममता न जोपासता लवचिकता ठेवणे आम्हाला योग्य आहे आणि आवश्यक देखील तेवढेच आहे. या सोंडेप्रमाणे आम्ही आमची मन, आमची बुद्धी, आमची क्रियाशक्ती लवचिक ठेवली तरच समाजातून वृद्धाश्रम, अनाथाश्रम या संकल्पना नष्ट होतील, हा 100% विश्वास आहे. आणि बाप्पा आम्हाला त्यांच्या सोंडेतून हेच शिकवत आहेत की आमच्या ठिकाणी कुठे लवचिकता असायला पाहिजे, किती प्रमाणात असली पाहिजे, हेच आम्हाला इथे शिकायला मिळते. पुढे दिसते ते मोठेच्या मोठे उदर, मोठे पोट. सहनशीलता ह्याच्यातून आम्हाला शिकायला मिळते. सुख दुःख निंदा स्तुती सर्व पचवण्याची ताकद या लंबोदरात आहे. या मोठ्या पोटाप्रमाणे आमचे मन देखील विशाल व्हायला हवे, म्हणजे सहनशीलता वाढीस लागायला हवी. गीतेचे श्लोक, ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकारामांची गाथा सगळेजण हेच सांगतात. तरीही आम्ही वैयक्तिक स्वार्थ हेतू त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि स्वतःच्या स्वार्थ हेतूच्या मागे धावतो आणि जीवन स्वतःच खडतर करून टाकतो आणि आमच्या मार्गामध्ये आम्हीच अडथळा म्हणून उभे ठाकतो. सहनशीलता हा गुण असाच आहे जो आमच्या मनाला अशांततेपासून कोसो दूर नेतो आणि अतिशय समाधान, नीरव शांतता आम्हाला प्रदान करतो. म्हणून ही सहनशीलता आम्हाला अंगीकारायला हवी. पुढे येतो तो तुटलेला दात. अतिशय सुंदर अवयव आम्हाला ह्या गणराजाचा इथे आम्हाला पाहायला मिळतो. एकदंत असणारा हा गणराज आम्हाला त्याच्या ह्या दातातून त्याग आणि कर्तव्य, सुंदर देव देश धर्म कुटुंब ह्यासाठी लागणारे सगळ्यात मोठे गुणधर्म जे आहेत ते आम्हाला गजानन ह्या त्याच्या अवयवातून सांगतो. हा तुटलेला दात जर आम्ही विसराळीच पाडतो, विसरून टाकतो, आम्ही आमच्या जबाबदाऱ्यांना ओझं समजतो आणि त्या कर्तव्यापासून पळवाटा शोधत असतो. कर्तव्यपूर्तीसाठीचाच हा अर्धा दात त्याग करावाच लागणार हे निश्चित सांगणारा आहे. वैयक्तिक चोचले सुख सोडल्याशिवाय कर्तव्याची जाग येणार नाही, आणि तो त्याग आला नाही, ती जाग आली नाही तर आम्हाला बाप्पा माफ करणार नाही. आम्हाला आमच्या धर्मासाठी आज योग्य त्या पद्धतीची जाग येणं अतिशय गरजेचं आहे. आम्हाला आमच्या देशाप्रती असणाऱ्या कर्तव्याची जाग येणं अतिशय आवश्यक आहे. आम्हाला आमच्या कुटुंबासाठी असणाऱ्या त्यागाची आणि कर्तव्याची जाग येणं आज आमच्या समाजासाठी आणि देशासाठी अतिशय आवश्यक आहे. म्हणून आम्हाला सगळ्यात जास्त ह्या लंबोदराच्या, ह्या गजाननाच्या, ह्या एकदंताच्या ह्या तुटलेल्या दाताकडे जास्त पाहण्याची आज आवश्यकता आहे. गांभीर्याने आम्ही त्याचा विचार करायला हवा आणि तो गुण आम्ही आज अंगीकारायला हवा. पुढे येतं ते गजाननाचं आमचं असलेलं
वाहन जे उंदीर मामा, जो आमचा जन्मल्यापासूनचा मामा असतो, 2 मामा आम्ही जन्मल्यापासून सांभाळतो, एक चांदो मामा आणि एक उंदीर मामा. ह्या उंदीर मामाचं वैशिष्ट्य असं आहे, तो इच्छांवर नियंत्रण करायला शिकवणारा हे वाहन आम्हाला गणपती बाप्पांनी दिलेले आहे. गजाननाचे वाहन पण सुंदर त्याने निवडलेले आहे. लहानसा उंदीर म्हणजे असंख्य इच्छांचे जाळेच आहे. तो थांबत नाही, 1 मिनिटही तो शांत नसतो, कायम त्या इच्छांच्या मागं पळत असतो, ते कुरतडण्याचा तो प्रयत्न करत असतो. गणेशावर म्हणून गणेश त्याच्यावर बसतात, त्याच्यावर विराजमान होतात आणि त्या इच्छांना आपल्या नियंत्रणात ठेवतात. म्हणून तर म्हणतात ना, इच्छांचा स्वामी व्हा, गुलाम होऊ नका. इच्छा ह्या फक्त दुःख उत्पन्न करतात आणि या इच्छा उत्पत्तीमुळेच आम्ही भरकटत जातो. आमचे ध्येय, आमच्या संस्कार, आमच्या परंपरा ह्या आम्हाला विसराळी पडतात. आमच्या इच्छा ह्या धुसर करत जातात आमच्या ध्येयांना आणि आम्ही वेगळ्याच वाटेने जायला लागतो. म्हणून आम्हाला हा गणपती बाप्पा त्यांनी हे जे धारण केलेलं आहे उंदीर वाहन, त्याच्यातून शिकवतो की आम्ही आमच्या इच्छांवर पकड ठेवली पाहिजे, नियंत्रण ठेवलं पाहिजे, की जेणेकरून आम्ही आमचे इप्सित ध्येय साध्य करू शकू. एकंदरच काय, आम्ही सगुण साकार होत गेलेल्या रूपाचं वर्णन पाहिलं आणि ते वर्णन पाहत असताना मग त्याला अपेक्षित असणारी त्याची आराधना आमच्याकडून कशी आवश्यक आहे तेही पाहिलं. एकंदरच गजाननाने हे सगुण साकार रूप पाहताच आता लक्षात येते की आम्ही त्याची कशा स्वरूपात उपासना आराधना व्हायला हवी. आपली बुद्धी, विचारक्षमता वाढविणे, अहंता आणि ममता यांच्या जाळ्यात अडकून निर्माण झालेला अहंकार कमी करणे, संयम, शिस्त आणि समतोल जोपासणं, हेच आम्हाला या गजाननाकडून शिकायला मिळते. आणि आम्हाला गजानन हेच शिकवत आहे की आम्ही ह्या तिन्ही गुण सगळ्यात जास्त अंगीकारायला हवेत, जेणेकरून आम्ही आमच्या धर्माचरणाच्या मार्गावर आपोआप चालत राहू. थोडक्यात काय, तर गणेशाचे रूप पूजत असतानाच त्याचे गुण अंगीकारले तरच जीवनात विघ्नांचं विघटन होईल आणि विघ्नहर्त्याची आमच्यावर पूर्णपणे कृपा होईल. पहा, ठरवा मग आज शुभप्रसंगी त्या विघ्नहर्त्याची पूर्ण कृपा आमच्यावर करून घेऊन आमचे सगळ्या विघ्नांचे विघटन जर आम्हाला करून घ्यायचे असेल तर आम्हाला त्या विघ्नहर्त्याच्या रूपाकडून जे गुण मिळालेले आहेत ते गुण आज आम्हाला आत्मसात करायचे आहेत आणि त्याला प्रार्थना करायची आहे की हे परमेश्वरा, आम्हाला योग्य बुद्धी दे आणि योग्य मार्ग आम्हाला दाखव. आणि त्या गणेशाला प्रार्थना वंदना करून नमस्कार करायचा आहे. आणि आजाण आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता, नेमाने तुझं नमितो गातो तुझ्या गुणांच्या कथा, अशी प्रार्थना करून त्याला वंदन करूया आणि आपण त्या गणेशाला नमस्कार करूया.